नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर मी परत आज आपल्या होमिओपॅथिक ऑर्गॅनचा अपॉरिझम नंबर 61 पासून मार्गदर्शन करण्यास सुरुवात करत आहे. विपरीत चिकित्सा पद्धतीचे दुष्परिणाम स्पष्टपणे दिसून आले असताना व अशा प्रकारची चिकित्सा परिणामी घातक आहे हे जर चिकित्साला कळले असते तर त्याने सत्याची कास धरली असती. खरी चिकित्सा याच्या अगदी विरुद्ध आहे आणि ती म्हणजे समचिकित्सा होय. परंतु त्यांनी ह्या सत्य गोष्टीचा कधी काळजीपूर्वक विचार केला नाही. वास्तविक त्यांनाही हे दिसून आलेले आहे की लक्षणविरुद्ध चिकित्सा केल्याने तात्पुरते रोगशमन होते व काही काळानंतर पुन्हा रोग जास्त जोराने वापस येतो. म्हणून या पद्धतीच्या अगदी विरुद्ध असणारी म्हणजे समान लक्षणे उत्पन्न करणारी चिकित्सा होमिओपॅथी, ज्यामध्ये जो कृत्रिम रोग निर्माण केला जातो तो लक्षण समान सिमिलर ऑफ सिम्पटम असतो. म्हणून अशा प्रकारची चिकित्सा हीच खरी चिकित्सा होय आणि ह्या पद्धतीत कायमचा गुण येऊ शकतो. विपरीत चिकित्सेमुळे कधीही व कोणताही रोगी कायमचा बरा झाला नाही. कदाचित कोणी बरा झालाच असेल तर तो अजाणतेपणे देण्यात आलेल्या होमिओपॅथिक औषधामुळेच बरा होतो. परंतु त्यांना हे कधी कळलेच नाही की चिरकालीन रोग जर बरा व्हायचा असेल तर समचिकित्सेने दुरुस्त होऊ शकतो. काही स्पष्ट उदाहरणे दिल्यानंतरही त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही, ही खेदाची गोष्ट आहे. इतक्या वर्षाच्या वाईट अनुभवावरून त्यांना सत्य काय हे समजू शकले नाही. तात्पर्य, मानवाच्या कल्याणाची खरी चिकित्सा होमिओपॅथी ही आहे हे वरील विवेचनावरून आपल्याला स्पष्ट होते. 62. अनेक रोगांच्या काळजीपूर्वक तपासणीवरून मला हे स्पष्टपणे दिसून आले आहे की लक्षणविरुद्ध चिकित्सेने कोणताही रोगी कधीही बरा झाला नाही. उलट त्याला रोग वाढतच जातो. यावरून मला ही कल्पना सुचली की होमिओपॅथी म्हणजे लक्षण समान चिकित्सा केल्याने उत्तम व कायमचा गुण येतो. ही कल्पना माझ्या आधी कुणाला कशी सुचली नाही हे डॉक्टर हनीमान म्हणतात. हे दुर्दैवच होय. या खऱ्या चिकित्सकाचा परिणाम त्यांनासुद्धा समजू शकला असता, पण त्यांनी कधी तसा प्रयत्न केला नाही. 63. प्रत्येक कारणाचा शरीरातील चैतन्यशक्तीवर काही ना काही परिणाम होतो व त्यामुळे चैतन्यशक्तीचे संतुलन, इक्विलिब्रियम ऑफ हार्मनी बिघडते. असेच कार्य औषधाने पण होते. या औषधाचा किंवा अन्य विकृतीजन्य कारणाचा होणारा परिणाम काही काळ शरीरावर होतो. याला प्राथमिक क्रिया, प्रायमरी ॲक्शन असे म्हणतात. हा होणारा परिणाम काही अंशी औषधाचा तर काही औषधी चैतन्यशक्तीचा असा दोहोंचा मिळून असतो. पण या होणाऱ्या प्राथमिक चिकित्सेमध्ये मोठा हिस्सा औषधाचा असतो. या होणाऱ्या प्राथमिक क्रियेवर निसर्ग किंवा शरीरात वास करीत असलेली चैतन्यशक्ती प्रतिकार करते. हा आपल्या चैतन्यशक्तीचा व जिवंत शरीराचा गुणधर्म आहे.
अशा चैतन्य शक्तीकडून म्हणजे व्हायटल फोर्सकडून होणाऱ्या प्रतिसादाला दुय्यम किंवा सेकंडरी ॲक्शन किंवा प्रतिकारात्मक क्रिया असे म्हणतात. 64 कृत्रिम रोगकारक औषधद्रव्याची जेव्हा शरीरावर क्रिया होते तेव्हा शरीरातील चैतन्य शक्ती काही काळ आपल्यावर या आघाताची क्रिया होऊ देते व असा रोगकारक आघात झाल्यामुळे शरीरात रोगावस्था निर्माण होते. या क्रियेला आपण प्राथमिक क्रिया प्रायमरी ॲक्शन असे म्हणतो. परंतु ही प्राथमिक क्रिया काही काळच असते व नंतर शरीर किंवा शरीराअंतर्गत वास करीत असलेली चैतन्य शक्ती प्रतिक्रिया सेकंडरी ॲक्शन किंवा रिॲक्शन करते व ही प्रतिकारात्मक क्रिया अगदी विरुद्ध ऑपोजिट दिशेने असते व प्राथमिक क्रिया तितकी जोराची प्रतिक्रिया पण असते. या होणाऱ्या प्रतिक्रियेमुळे शरीर व त्यास वास करीत असलेल्या चैतन्य शक्तीचा पुन्हा पूर्ववत निरोगी अवस्था प्राप्त होते. चैतन्य शक्तीमध्ये प्रतिक्रिया करणाऱ्या या गुणधर्मामुळेच आपण रोगविरुद्ध देऊ जिवंत राहू शकतो. 65 विपरीत चिकित्सा व त्यांचे होणारे परिणाम व्यवहारात पुष्कळ ठिकाणी दिसून येतात. 1. 2 हातापैकी एक हात गरम पाण्यात बुडवला तर तो दुसऱ्या हातापेक्षा गरम होतो. ही प्राथमिक क्रिया म्हणजे प्रायमरी ॲक्शन झाली. नंतर गरम पाण्यातून हात बाहेर काढल्यानंतर तो हात थंड होतो. पुढे आणखी जास्त म्हणजे जो हात पाण्यात बुडवला नव्हता त्याहीपेक्षा जास्त थंड होतो. ही अशी क्रिया म्हणजे रिॲक्शन दुय्यम प्रक्रियेमुळे होते. नंबर 2 खूप व्यायाम केल्याने शरीर उष्ण होते व शरीरात उष्णता निर्माण होऊन अंग गरम होते. काही वेळाने अंग इतके थंड होते की थंडी वाजायला लागते. असे क्रियाविरुद्ध होणाऱ्या प्रतिक्रियामुळे होते. 3 अशा दारू पिऊन गरम झालेला माणूस दुसरे दिवशी इतका थंड होतो की बाहेरची हवेची झोप त्याला एकदम हुळहुळी आणते. असे दुय्यम क्रियेमुळे होते. 4 एक हात जर थंडगार पाण्यात बराच वेळ बुडवून ठेवला तर तो अगदी गार वाटतो व फिकट पडतो. पण पाण्यातून हात काढल्यानंतर चैतन्य शक्तीच्या प्रतिक्रियेमुळे तो उलट जास्त गरम होतो, लाल होतो व दाह निर्माण होण्याची चिन्हे दिसून येतात. हे सर्व दुय्यम क्रियेमुळे होते. 5 कडक व गरम कॉफी प्यायल्यानंतर प्राथमिक क्रियेमुळे लवकर उत्तेजना येते. काही वेळाने ही उत्तेजना निघून गेल्यावर सुस्ती व ढिलेपणा बऱ्याच वेळेपर्यंत राहतो. हा थकवा घालवण्यासाठी पुन्हा कॉफी घ्यावी लागते. असे प्राथमिक क्रियेचे विरुद्ध झालेल्या दुय्यम क्रियेमुळे होते. आपूची मात्रा घेतल्यानंतर जरी प्राथमिक क्रियेने पहिल्या रात्री चांगली झोप लागली असली तरी दुय्यम क्रियेमुळे दुसऱ्या दिवशी झोप अजिबात लागत नाही. 7 आपू घेतल्याने प्राथमिक क्रियेनुसार जरी प्रथमतः बद्धकोष्ठता निर्माण होत असली तरी दुसऱ्या दिवशी हगवण सुरू होते. तसेच बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी जुलाबाचे औषध घेतल्याने प्राथमिक क्रियेप्रमाणे जरी जुलाब होत असतात तरी दुय्यम क्रियेमुळे कित्येक दिवस बद्धकोष्ठता निर्माण होते. याचप्रमाणे अनेक उदाहरणातून असे दिसून येते की कोणतीही
कोणतेही औषध जास्त प्रमाणात घेतले तर त्यांनी जी प्राथमिक क्रिया दिसून येते त्याच्या अगदी विरुद्ध परिणाम शरीरावर दिसून येतो. हे सर्व चैतन्य शक्तीच्या प्रतिक्रियेच्या गुणधर्मामुळे होते. 66. याउलट औषध पद्धतीने औषध जर सूक्ष्म प्रमाणात दिले तर उलट प्रतिक्रिया जरी झाली तरी ती अगदी सौम्य अशी असते. अगदी सूक्ष्म प्रमाणात कुठलेही औषध दिले तरी त्याची प्राथमिक क्रिया होणारच. बारकाईने निरीक्षण केल्यावर प्राथमिक क्रिया आपल्या निदर्शनास येते. जीवनशक्ती व क्रिया विरुद्ध सुद्धा प्रतिक्रिया करते, पण ती प्रतिक्रिया फार जोराची होत नाही. क्रियेची प्राथमिक प्रतिक्रिया विरुद्ध असते, पण क्रिया सौम्य असल्यामुळे प्रतिक्रिया पण सौम्य होते. यामुळे आरोग्य प्रस्थापनेस मदत होते व आरोग्याला त्रास होत नाही. 67. निसर्गात स्पष्टपणे दिसून येणाऱ्या उदाहरणावरून व त्यानुसार येणाऱ्या अनुभवावरून असे निर्विवाद सत्य मांडता येते व समजावून सांगता येते की होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीत जो गुण येतो तो गुणकारी बेनिफिशियल असतो व याउलट असे दिसून येते की लक्षणाविरुद्ध चिकित्सा अँटिपॅथी व त्या तात्पुरती शमनचिकित्सा जी एका लक्षणाच्या विरुद्ध करण्यात येते बहुधा अपायकारक ठरते. टिप: जर अगदी ताबडतोब इलाज करणे आवश्यक असेल तर, उदाहरणार्थ जीवनातील धोका अटळ असेल तेव्हा, एलिमेंट डेंजर ऑफ लाईफ आणि मृत्यू तात्काळ म्हणजे काही तासात किंवा काही मिनिटात येण्याची शक्यता असते किंवा काही घातपात झाला असेल आणि प्राणवायूच्या अभावामुळे जीव गुदमरला असेल किंवा अंगावर वीज पडून अथवा विजेच्या धक्क्यामुळे बेशुद्ध झाला असेल किंवा थंडीने एकदम गारठून अथवा पाण्यात बुडून मृत्यू होण्याची शक्यता निर्माण झाली असेल त्याला वाचवण्याकरता तात्पुरती शमनचिकित्सा करून जीवाचा धोका टाळला पाहिजे. अशेवेळी कडक कॉपी पाळणे, उब देणे आणि काही औषध हुंगवणे याला हरकत नाही. त्यामुळे चैतन्य शक्तीची उत्तेजित करणे आवश्यक असते. एकदा तो उत्तेजित होऊन पूर्ववत कार्य करायला लागला की मग त्याला होमिओपॅथिक औषधाने उपचार करता येतो. वरील उदाहरणे म्हणजे प्रत्यक्ष रोग नव्हे तर चैतन्य शक्तीविरुद्ध बाह्य आघात होतो. त्याप्रमाणे विषप्राशनामुळे मृत्यू होण्याचा संभव असेल तर अशावेळी होमिओपॅथिक औषध उपयोगी नाही हे चांगले ध्यानात ठेवले पाहिजे. 68. जेव्हा होमिओपॅथिक पद्धतीने रोग निर्मूलन घडून येते तेव्हा कृत्रिम समान पण चिकित्सा जास्त शक्तीचा रोग निर्माण करण्यात येतो. त्यावेळी निसर्गाची प्रतिक्रिया विरुद्ध व तितक्याच जोराची होऊन रोगमुक्ती घडून येते. तेव्हा किंचित असा कृत्रिम रोग अगदी अल्प प्रमाणात शरीरात राहतो. तो अगदी सूक्ष्म
अल्प असल्याने अशा शिल्लक राहिलेल्या कृत्रिम रोगास निसर्ग लवकर घालवून देतो आणि मग संपूर्ण आरोग्य व्यवस्था निर्माण होते. किंचित व अल्प प्रमाणात राहिलेल्या रोगाला घालवून देण्याकरता चैतन्य शक्तीला मुळीच त्रास पडत नाही. 69